प्रशासन होश में आओ, होश में आओ, होश में आओ, आरटीओ प्रशासन होश में आओ, होश में आओ, होश में आओ। वाहन विक्रेत्याची मनमानी बंद करा, बंद करा, बंद करा, वाहन विक्रेत्यांची मनमानी बंद करा, बंद करा, बंद करा, जनतेची आर्थिक लूट बंद करा, बंद करा, बंद करा, जनतेची आर्थिक लूट बंद करा, बंद करा, बंद करा। मिळालाच पाहिजे, आमचा हक्क जनतेला न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। आरटीओ प्रशासन जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा, आरटीओ प्रशासन जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा। नमस्कार, मी मोहसिन बागवान, सोलापूर जिल्हा सचिव, भ्रष्टाचार विरोधी मंच, महाराष्ट्र राज्य। आज या ठिकाणी आम्ही आमचा एक जाहीर निषेध आंदोलन करण्यात आला आहे। या आंदोलनाचा विषय असा होता की सोलापूर शहर व जिल्ह्यातील वाहन वितरकाकडून कामकाजाची सखोल चौकशी करावी म्हणून आम्ही दिनांक 7/5/2026 रोजी लेखी तक्रार देण्यात आला आहे। आणि यानंतर आम्ही माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत माहिती अधिकार अर्ज दिले, तरी आजपर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाही आहे। सोलापूर शहर व जिल्ह्यातील सर्व वाहन शोरूममध्ये प्रचलित नियमानुसार आवश्यक दर फलक व माहिती फलक लावण्यात यावे आणि त्याची नियमित तपासणी करण्यात यावी। वाहन खरेदी करणाऱ्या नागरिकांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ते उपाययोजना करण्यात यावा। यापूर्वी दिलेल्या तक्रार अर्जावर झालेल्या कारवाईची लेखी माहिती द्यावी। या आमच्या मागण्यावरून आम्ही आज जाहीर निषेध आंदोलन करण्यात आलेलं आहे। तर आमच्या आंदोलनाची दखल नाही घेतली तर आम्ही मुंबई आझाद मैदानावर बेमुद्दा धरणे आंदोलन करणार आहोत। सादिक शेख आज या ठिकाणी भ्रष्टाचार विरोधी मंचच्या माध्यमातून आमचे सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा सचिव मोहसिन बागवान यांच्या वतीने सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालय या ठिकाणी जाहीर निषेध आंदोलनाचा कार्यक्रम करण्यात आला होता। या जाहीर निषेध आंदोलनाचा विषय असा होता की सोलापूर शहर व जिल्ह्यातील वाहन वितरक ज्यामध्ये शोरूम आहे, या शोरूममध्ये अतिशय कथित नियमबाह्य कामकाजाची सखोल चौकशी करून योग्य ते कारवाई करा म्हणून गेल्या अनेक दिवसांपासून मोहसिन बागवान यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर यांच्याकडे तक्रार दिलेला आहे, परंतु आजपर्यंत कुठलीही दखल या विषयावर घेण्यात आली नाही। म्हणून आज या ठिकाणी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या गेटसमोर जाहीर निषेध आंदोलन करून शासनाचं लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे। येणाऱ्या 7 ते 8 दिवसामध्ये या विषयावर कडक कारवाई झाली नाही तर मोहसिन बागवान आणि भ्रष्टाचार विरोधी मंचच्या माध्यमातून यापेक्षा तीव्र आंदोलन या ठिकाणी छेडण्यात येणार आहे, अशी ग्वाही मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।